आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द चांडोली बुद्रुक जो बंधारा आहे कोल्हापूर पद्धतीचा गोड नदी, त्या बंधारासुद्धा पाण्याखाली गेलेला दिसतोय। आणि बुधवारी सकाळचं हे दृश्य आहे। डिंबे धरण हुतात्मा बाबूगणू सागरात केवळ 40% पाणी साठा झाला आहे सकाळी 8 वाजेपर्यंत आज। आणि धरणातून पाणी कोणतंही सोडलं नसताना एवढं प्रचंड पाणी आलं आहे। दो पाऊस झाला आहे गोहे खोऱ्यात, गोडेगाव, पिंपळगाव घोडा परिसरात, चांडोली परिसरात आणि मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळं हे बंधारेसुद्धा पाण्याखाली गेलेलं दिसतंय। आणि कशा पद्धतीने पाणी आले किंवा काय हे पाहतोय, तर प्रचंड पाणी आल्यामुळं संपूर्ण बंधारे पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। इथं नागरिकसुद्धा शेतकरीसुद्धा इथं पाणी पाहायला इथं नदीकाठावर आलेले आहेत। चांडोली खुर्द आणि चांडोली बुद्रुक येथील शेतकरी आहे आणि हे बंधारे पूर्णपणे भरलेले म्हणजे भरून वाहू लागलेत आणि त्याच्यामध्ये फाससुद्धा काही प्रमाणात अडकले। नदी नाल्यात लाकडंसुद्धा आलेली आहेत आणि बंधारे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। साधारण बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत डिंबे धरणात हुतात्मा बाबूगणू सागरात 40% पाण्याचा साठा आहे। धरणातून कोणतंही एक थेंबसुद्धा पाणी सोडलं नसताना एवढं प्रचंड पाणी आलेलं आहे। हे गेल्या 40-50 वर्षात प्रथमच पाहिल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। आता हे चांडोलीच्या बंधाऱ्याहून हे दृश्य घेतोय आणि हे संपूर्ण पाणी कशा पद्धतीने चाललंय हे पाहतोय आपण। हे चांडोलीचा जो स्मशानभूमी आहे तिथे आता आपण उभे आहेत आणि हे पूर्णपणे पाणी जोरात गोड नदी पात्रात चाललेलं दिसतंय। बंधाऱ्याच्या वरून सुद्धा पाणी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं हे पाणी आले। साधारण गोहे परिसरात पहाटे 3 वाजता अतिवृष्टी झाल्याचं सांगण्यात आलं, त्यामुळे एकदम नदीला पूर आला आहे आणि गोड नदी मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत आहे। धरणातून पाणी कोणतंही सोडलेलं नाही तरी एवढं पाणी आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। 40 ते 50 वर्षातली पहिलीच घटना असावी असा शेतकऱ्यांनी अंदाज केला आहे।